नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, इराण, अमेरिका, इस्रायल हे युद्ध काही काळासाठी आता थांबलेलं आहे. युद्धविराम झालाय आणि त्यामुळे अर्थातच संपूर्ण जगाला एक प्रकारचा दिलासा मिळालेला आहे. जे काही वेगवेगळे सगळे व्यवहार सुरू होते वेगवेगळ्या देशांमधले, ते सुद्धा पुन्हा एकदा पूर्ववत होण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही संपूर्णपणे ते पूर्ववत झाले तसं म्हणता येणार नाही, पण तरी देखील दिलासा मिळालेला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी, जिथून तेल येत होतं, तेलाची वाहतूक सुरू होती, ते सुद्धा हळूहळू पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इराण, अमेरिका यांच्यातली चर्चा सुद्धा मध्यंतरी एक चर्चेची पहिली फेरी जी आहे ती झाली, पण त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालं नाही. पुन्हा एकदा ही चर्चा होणार आहे असं म्हटलं जाते. आता नेमकं काय पुढे होणार हे कोणालाही माहिती नाहीये. पुन्हा एकदा काय युद्ध सुरू होईल का, पुन्हा नेमकं काय काय पद्धतीने एकमेकावर कुरघोडी केली जाईल हे कोणीच सांगू शकत नाही. वेगवेगळे देश याच्यामध्ये सहभागी आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे युद्ध जरी इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातलं असलं तरी भारत असेल किंवा अरबी राष्ट्र आहेत, चीन, रशिया आहे, युरोप आहे, ते असे वेगवेगळे देश जे आहेत त्यांचा प्रत्येकाचा काहीतरी रोल किंवा भूमिका त्याच्यामध्ये आहे. आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एअर मार्शल निवृत्त हेमंत भागवत यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये या सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया की नेमकं या सगळ्या याच्यातून कोणाकोणाचे काय उद्देश साध्य झाले, काय फायदा झाला, याचा आपण थोडासा विचार करणार आहोत. हे म्हणजे आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम तुम्ही एक माजी सैन्य अधिकारी या नात्याने या सगळ्याचा जेव्हा विचार करता तेव्हा तुम्हाला काय नेमकं लक्षात येतं की अमेरिका आणि इराण यांची जी चर्चा झाली त्याच्यातून नेमकं काय साध्य झालं असं आपल्याला वाटतं? तसं कागदावरती ही चर्चा फेल झाली असं म्हणतात, परंतु ज्या वेळेला ही चर्चा अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट आणि इराणचे त्यांच्या मजलिसचे स्पीकर यांच्यामधली चर्चा जेव्हा इस्लामाबादमध्ये थांबली, त्यावेळेला त्यांनी त्याला डोर थोडंसं ओपन ठेवलं एकमेकाला परत चर्चा करण्यासाठी. कारण आता दोघांनाही युद्ध थांबवायचंय. मला वाटतं अमेरिकेचे जे या युद्ध सुरू करण्याच्या पाठीमागचे जे राजकीय हेतू होते ते बहुतांशी साध्य झालेले आहेत. मिलिटरीली पण इस्रायल आणि अमेरिका त्यांच्या या युद्धाच्या पाठीमागचे त्यांचे जे उद्देश आहेत ते परत 80-85% साध्य झालेले आहेत. त्यांना जी पहिल्यांदा अपेक्षा होती की आपण रेजिम चेंज करू, तसं काही झालेलं नाहीये. म्हणजे जसा रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये पहिल्या 48-72 तासांनंतर रशियाच्या पण लक्षात आलं की आपण युक्रेनचा तसा पराभव करू शकणार नाही, तसं अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या पण लक्षात आलेलं आहे की इराण तशा पद्धतीने आपण इराणचं रेजिम नष्ट करू शकत नाही. त्याच्यानंतर त्यांनी जे 38 दिवस जवळजवळ कॅम्पेन केली, बॉम्बिंग कॅम्पेन केली, 13 ते 15,000 एरियल स्ट्राईक्स त्यांनी त्या निरनिराळ्या ठिकाणावरती केली. त्या स्ट्राईक्स मध्ये त्यांना त्या IRGCची शक्ती खच्ची करायची होती, बासिज फोर्सला निष्काम करायचं होतं आणि इराणच्या मिलिटरीची ताकद नष्ट करायची होती. ती त्यांनी ते माझ्या अंदाजाने त्यांनी ते सक्सेस त्यांच्या दृष्टीने मिळवलं. आता ह्याच्यानंतर युद्ध सुरू करणं सोपं असतं, परंतु युद्ध थांबवणं तेवढं सोपं नसतं. आणि त्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी आता अमेरिका आणि इराण दोन्ही बाजू उत्सुक आहेत. परंतु तसं करताना आपलं नाक कापलं गेलं नाही किंवा आपण पहिल्यांदी युद्धबंदीचा प्रपोजल आणलं असं पण दिसता कामा नाहीये. म्हणजे या युद्धामध्ये मी विजयी झालोय असं दोघांना दाखवायचंय. आणि त्यासाठी मग त्यांनी पाकिस्तानचा अमेरिकेने फार इंटेलिजंटली उपयोग केला असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचे फील्ड मार्शल मुनीर तेहरानला गेले होते काल, आणि त्यांनी बहुतेक करून आता पुढच्या राऊंडच्या ह्याच्यासाठी रचना केलेली आहे असं मला वाटतं. आणि ते या विकेंडच्या पर्यंत परत अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये बातचीत चालू होईल असं मला वाटतं. आणि इराणने जी कंडिशन टाकलं होतं
की लेबनॉनमध्ये हिजबुल्लावरती जे इस्रायलनी गेल्या 10 दिवसामध्ये तुफानी हल्ले चढवलं ते तुम्ही पहिल्यांदा थांबवा. म्हणजे या सीज फायर मध्ये हिजबुल्ला पण पाहिजे, लेबनॉन पण पाहिजे, अशा पद्धतीने इराणची जी अट होती ती पण आता त्यांनी मान्य केली आहे. म्हणजे त्यांच्या वाटाघाटी फिसकटल्यानंतर पुढच्या 7-8 दिवसामध्ये इस्रायलने लेबनॉनवरती खूप प्रचंड हल्ले केले आणि त्यांना माहिती होती, टार्गेट्स होती, त्या टार्गेट्सना नष्ट करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आणि त्यामुळे आता आजपासून इस्रायल आणि लेबनॉनच्या मध्ये 10 दिवसांसाठीची युद्धबंदी डिक्लेअर झालेली आहे. आणि त्यामुळे इराण आता म्हणू शकेल की आम्ही सांगितलं होतं की जोपर्यंत लेबनॉनमध्ये युद्धबंदी होत नाही तोपर्यंत ही वार्ता पुढे जाऊ शकत नाही इस्लामाबादमध्ये. ती पण आता शर्त पुरी होते असं दिसतंय. आणि त्यामुळे आता वाटाघाटी परत सुरू होतील 48-72 तासात असा अंदाज दिसतोय. तुम्ही जसं म्हणालात की या सगळ्या मुद्द्यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्यांची लष्करी ताकद जी आहे ती कमी झालेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आता वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार करतोय, वेगवेगळ्या देशांचं त्यांचा काय स्वार्थ होता तो साध्य झाला का याविषयी आपण बोलतोय. तर आता आपण थोडंसं इराणकडे येऊया की इराणचं जे काही नुकसान झाले ते आहेच, पण त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या अवतीभोवती असलेले जे देश आहेत, सौदी अरेबिया असेल किंवा UAE असेल, कतार असेल, तर यांच्यावर जोरदार बॉम्ब वर्षाव केला किंवा त्यांची काही टार्गेट्स आहेत ती नष्ट केली, अमेरिकेचे तळ जे त्याच्यावर हल्ला केला. तर त्यातून त्यांचा जो काही उद्देश होता की अमेरिकेशी त्यांची असलेली दोस्ती या सगळ्या देशांची, त्याच्यात कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न होता की अमेरिकेने यांच्याशी दोस्ती करू नये किंवा या देशांनी अमेरिकेशी दोस्ती करू नये. तर त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले का? आणि ते समजा यशस्वी झालेले जरी असले तरी आज त्यांच्यातले संबंध सुद्धा बिघडलेले आहेत. जे अनेक वर्षांपासून कदाचित चांगले संबंध असतील तर ते आज बिघडलेले आहेत आणि ती प्रामुख्याने मुस्लिम राष्ट्र आहेत. होय. तर त्याविषयी काय तुम्ही सांगू शकाल? आता ही जी इराणची खेळी होती ती त्यावेळेला टॅक्टिकली ब्रिलियंट वाटली की त्यांनी संपूर्ण गल्फ कंट्रीजवरती हल्ले चढवले, 6 कंट्रीजवरती हल्ले चढवले आणि त्यांनी इनडिस्क्रिमिनेटली हल्ले केले. म्हणजे त्यांनी लष्करी तळावरती तर हल्ले केलेच अमेरिकेच्या, परंतु त्यांची जी आर्थिक शक्ती आहे त्या आर्थिक शक्तीला पण मोठ्या प्रमाणावरती हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांची ऑइल टर्मिनल्स असतील, पेट्रोकेमिकल युनिट्स असतील, त्यांचं सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, एअरपोर्ट असेल, अशा निरनिराळ्या ठिकाणी इनडिस्क्रिमिनेटली त्यांनी हल्ले चढवले. त्यामुळे त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी हल्ले चढवले त्यावेळेला त्यांनी एका पद्धतीने अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या हल्ल्यांना शह दिला असं त्यावेळेला वाटलं होतं. परंतु त्याचा जर आपण दूरगामी परिणाम बघितला तर ह्याच्या पुढे ही गल्फ राष्ट्र आहेत, आधीच या राष्ट्रांचा इराणवरती तसा विश्वास नव्हता. म्हणजे असं म्हटलं जातं की जरी पब्लिकली ते बोलत नसले तरी सौदी अरेबिया आणि UAEचे जे राजे आहेत ते अमेरिकेला अप्रत्यक्षपणे इन्फॉर्मली सांगत होते की तुम्ही इराणवरती मिलिटरीली अटॅक करा आणि यांची शक्ती ही कमी करा, कारण ते आम्हाला त्रास देत आहेत त्यांच्या प्रॉक्सीज मधनं. मग ते हुतीज असू देत किंवा हेजबुल्ला असू दे किंवा हमास असू दे किंवा इस्लामिक जिहाद असू दे. आता त्यांच्या आर्थिक जीवनामध्ये इराण त्यावेळेला खीळ आणण्यामध्ये यशस्वी झाला, परंतु याचे दूरगामी परिणाम असे होणार आहेत की अमेरिकेवरती भरोसा ठेवण्याशिवाय या गल्फ राष्ट्रांना पर्याय उरणार नाहीये. आणि या सगळ्या समीकरणामध्ये इस्रायलचा फायदा होणार आहे. बघा, आतापर्यंत गल्फ कंट्रीज मधल्या UAE आणि बहारीन बरोबरच इस्रायलचा अब्राहमिक अकॉर्ड होता. आता याच्या पुढे भविष्यामध्ये कदाचित सौदी अरेबिया देखील इस्रायलच्या बरोबर राजकीय संबंध प्रस्थापित करू शकतो. त्या दिशेने त्यांचे संबंध जाताना आम्हाला दिसत आहेत. आता इराणने ज्यावेळेला स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करून जगाच्या पूर्ण आर्थिक जगतावरती संकट आणलं, आता जो अमेरिकेने त्याला काउंटर स्ट्रोक केलाय की आम्ही सगळं तुमचं पर्शियन गल्फच ब्लॉकेड करतो. म्हणजे इराणचा समुद्र किनारा त्यांनी पूर्णपणे ब्लॉकेड केलेला आहे. इराणच्या कुठल्याही बंदरावरनं येणारं जहाज किंवा जाणारं जहाज ह्याच्यावरती सेंटकॉम म्हणजे अमेरिकन नेव्हीचा कंट्रोल आलेला आहे. आणि त्याच्यात इन्सिडेंटली आपलं छबार पोर्ट पण येतं बरं का, ज्या पोर्टवरती आपलं आपण खूप खर्च केलेला आहे आणि ज्या पोर्टचा आपण सेंट्रल एशियन रिपब्लिक्स मध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये जाण्यासाठी उपयोग करणार आहोत.
ते देखील छबार पोट देखील या ब्लॉकेडच्या खालती येतं. आणि हे ब्लॉकेड झाल्यानंतर आता इराणवरती हा डाव उलटायची शक्यता आहे. म्हणजे त्यांनी इराणनी जगाला जो त्रास दिला, आता त्याच करन्सीमध्ये अमेरिकेने इराणवरती प्रेशर आणलेलं आहे. आणि नुसतं इराणची निर्यात नाहीये, इराणची ऑइल किंवा पेट्रोकेमिकल्सची निर्यात नाहीये, इराणमध्ये खूप आयातही केली जाते. त्याच्यामध्ये अन्नधान्य आहे, औषधं आहेत. आता त्याला देखील अमेरिका बाधा निर्माण करू शकते. आणि त्यामुळे अमेरिकेचा हेतू काय आहे, हे ब्लॉकेड निर्माण करून इराणला परत निगोसिएशनसाठी मजबूर करायचं. आणि त्या दृष्टीने ढकलण्यामध्ये ते यशस्वी झाले, तसं आता आपण म्हणू शकतो. आता या युद्धामध्ये इतर देशांचे अनेक देशांचे वेगवेगळ्या पद्धतीने फायदे झालेत. काही देशांचं नुकसानही झालेलं आहे. उदाहरणार्थ युक्रेनचं नुकसान झालेलं आहे. परंतु रशियाचा फायदा झालेला आहे, कारण रशियाच्या ऑइलला परत खूप मोठं मार्केट एक महिनाभर मिळालं. म्हणजे रशियाकडे परत जे त्यांना पैशांची जी कमतरता भासत होती, परत ते ऑइल ओपन मार्केटमध्ये विकू शकल्यामुळे एक महिनाभर त्यांचं आर्थिक बळ वाढलेलं आहे. आणि तुम्ही गेल्या 2-3 दिवसामध्ये बातम्या बघितल्यात तर ईस्टर संडेचा तो 1.5 दिवसांचा सीज फायर होता, तो संपल्यानंतर रशियाने फार मोठ्या प्रमाणावरती युक्रेनवरती हल्ले चढवलेले आहेत. याच्यामध्ये चीनचा पण थोडा फायदा झालेला आहे, की चीन आणि अमेरिका यांची शर्यत आहे जगाच्या नेतृत्वासाठी. आता अमेरिका जगातली 1 नंबरची ताकद आहे, परंतु चीन गेले 5-6 वर्षांपासून अमेरिकेला या पोझिशनसाठी चॅलेंज करत आहे. आणि आता जग काय बघतंय, की अमेरिका जरी लोकशाही प्रधान देश असला तरी जर ट्रम्प सारखा माणूस तिथे जर प्रेसिडेंट असेल तर तो फार आतताईपणे किंवा बेभरवशीप्रमाणे काम करू शकतो. आणि याच्या उलट जरी चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीची किंवा एकाच पार्टीची जरी सत्ता असली तरी ते फार मॅच्युअरली वागत आहेत, असं एकूण चित्र निर्माण झालेलं आहे. आणि चीनचा दुसरा फायदा असा झालेला आहे की अमेरिकेने या 38 दिवसांच्या युद्धामध्ये त्यांच्याकडे असलेली शस्त्रास्त्र आणि त्यांचे वेपन प्लॅटफॉर्म्स फार मोठ्या प्रमाणामध्ये वापरलेले आहेत. आणि याचा अर्थ काय, की हे वेपन प्लॅटफॉर्म्स किंवा ही शस्त्रास्त्र आता साऊथ चायना सी मध्ये किंवा तैवानच्या किंवा पॅसिफिक थिएटरमध्ये आता अमेरिकेकडे नाहीत. चीनच्या दृष्टीने ही पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे. या युद्धाचे असे पण परिणाम झालेले आहेत. भारतासारख्या देशावरती, जपान, साऊथ कोरिया आपल्यावरतीही परिणाम झाला, परंतु भारताने एकूण परराष्ट्र व्यवहार धोरण योग्य पद्धतीने राबवून आपल्याला ऑइल अजूनही कुठल्याही पद्धतीने कमी पडत नाहीये, अशा पद्धतीची रचना केलेली आहे, असं मला वाटतं. आता तुम्ही भारताचा उल्लेख केला, भारताच्या एकंदरीत जे काही मुत्सद्देगिरी आहे किंवा जे काही भारताने निर्णय घेतले याचा विचार केला तर मग असा प्रश्न निर्माण होतो की भारताचं काय याच्यामध्ये खरोखरच नुकसान झालं, नाही नुकसान अर्थातच झालेलं आहे, संपूर्ण जगाचंच नुकसान झालं त्याच्यामध्ये. पण ज्या पद्धतीने आपल्या इथे प्रतिक्रिया येत होत्या पुढे की भारताने अमुक पद्धतीने वागलं पाहिजे होतं, तमुक पद्धतीने वागलं पाहिजे होतं, इराणशी कशा पद्धतीने बोललं पाहिजे होतं. तर तसं सगळ्यांशीच आपण चांगले संबंध ठेवून आपला जो काही स्वार्थ आहे, आपलं जे काही हित आहे ते आपण साध्य केलं. तर तुम्हाला याच्यातून काय वाटतं, भारताचं जे काही पोझिशन आहे आत्ताची ती किंवा या युद्धामधली ती कशी आहे असं वाटतंय तुम्हाला? नाही, आपण 2 गोष्टी केल्या. आपल्याला आपली आर्थिक व्यवस्था कुठल्याही पद्धतीने तुम्हाला, आणि त्यामुळे तुम्हाला एनर्जीचं शॉर्टेज होऊन चालणार नाही. भारताला पुढच्या 10 वर्षामध्ये जर आपल्याला जी आर्थिक प्रगती साधायची असेल, ऑलरेडी ते म्हणतात की तुमच्या जीडीपीची ग्रोथ ही 6.3च्या ऐवजी आता 6.1 वगैरे होऊ शकते. तर आपल्याला जर आपली आर्थिक परिस्थिती जर त्याला हे करायचं असेल, सुस्थितीमध्ये ठेवायचं असेल, तर आपल्याला एनर्जीचा अनडिस्टरप्टेड असा सप्लाय पाहिजे. आपल्याकडे एनर्जी येत राहिली, एनर्जीचा फ्लो येत राहिला पाहिजे, कारण तुमची सगळी इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, तुमचं सगळं राष्ट्राचं जीवन त्या एनर्जीच्या अवेलेबिलिटीवरती अवलंबून असतं. आणि अशा वेळेला आपण समजा इराणची बाजू घेतली असती किंवा इस्रायलची बाजू घेतली असती तर आपण व्हल्नरेबल पोझिशनमध्ये आलो असतो, आणि आपल्याला ते कोणत्याही परिस्थितीमध्ये टाळायचं असतं. आणि याला स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणतात, की आपल्याला ते स्वातंत्र्य पाहिजे. आपल्याला कुठल्या देशाशी कशा पद्धतीचे व्यवहार ठेवायचे याचं पूर्ण स्वातंत्र्य राखलं पाहिजे आपण आपल्याकडे. आणि ते आपण आपल्या परराष्ट्र व्यवहार खात्याने चांगल्या पद्धतीने केलं. म्हणजे आपले या युद्धामध्ये इराणशी संबंध बिघडले नाहीत आणि इस्रायलशी संबंध अजूनही पूर्वी चांगले होते तेवढेच चांगले आहेत. इनफॅक्ट इस्रायलची एक युद्ध नौका आपल्याकडे अजूनही आश्रयाला आहे.
हे आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे आपल्या दोन्ही बाजूंचे संबंध आहेत आणि मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये मोदी आणि ट्रम्प यांची पण थोडी बातचीत झालेली आहे आणि साधारणपणे आपण हा जो सगळा म्हणजे युद्धाच्या नंतर त्याचा जो परिणाम आपल्या भागावरती, भूगोलावरती झालाय, तो आपल्या परराष्ट्र धोरणाने चांगल्या पद्धतीने मॅनेज केलेला आहे. तुम्ही जसं सांगितलंत मगाशी की चीन आणि रशिया यांची सुद्धा या सगळ्या युद्धामध्ये भूमिका होती. अर्थात त्यांनी थेट काही मदत केल्याचं असं दिसत नाहीये. म्हणजे अर्थात इराण आणि यांचे चांगले संबंध आहेतच. पण नेमका त्यांचा काय स्वार्थ जो आहे तो साध्य झाला? म्हणजे जसं रशियाचं म्हणालात तुम्ही की त्यांना तेल या दरम्यान सगळ्यांना विकता आलं. जे काही त्यांच्यावर निर्बंध होते ते कुठेतरी शिथिल करावे लागले शेवटी. त्यांची अडकलेली जहाजं जी आहेत त्यातून तेल घ्यावं लोकांनी किंवा भारताने प्रामुख्याने, असं शेवटी अमेरिकेला सांगावं लागलं. तर एकंदरीत रशिया आणि चीनची काय स्थिती आहे? काय त्यांना नेमका फायदा झाला असं सांगू शकता? आता बघा, जगाच्या नेतृत्वासाठी किंवा जगाला डॉमिनेट करण्यासाठी एकतर दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचं आपल्या पुऱ्या जगावरती म्हणजे अमेरिका ही निर्विवादपणे जगातली एक नंबरची ताकद होती आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चीनने त्याला आता चॅलेंज करायला सुरुवात केलेली आहे आणि युक्रेनच्या युद्धानंतर रशिया आणि चीन अगदी खुलेपणे म्हणजे ओपनली एकत्र आलेले आहेत. आता रशियाची आर्थिक ताकद तेवढी उरलेली नाही, परंतु रशिया एका त्यांच्याकडे अण्वस्त्र फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि टेक्नॉलॉजीच्या जगतामध्ये देखील रशिया खूप पुढे आहे. त्यामुळे चीन आणि रशिया हे जर एकत्र आले तर ते अमेरिकेला चॅलेंज करू शकतात जगातल्या एक नंबरच्या पोझिशनसाठी. आणि याच्यात आणखीन एक दुसरी गोष्ट झालेली आहे. अमेरिकेने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या विषयावरती युरोपला आणि नाटोला या युद्धामध्ये आणायचा प्रयत्न केला, परंतु युरोपच्या मुख्य राष्ट्रांनी, मग त्याच्यात फ्रान्स असेल, युके असेल किंवा जर्मनी असेल, नाटोच्या या राष्ट्रांनी त्याला सपशेल नकार दिला की आम्ही या युद्धामध्ये पडू इच्छित नाही. आणि त्यामुळे भविष्यामध्ये याचे परिणाम नाटोवरती होणार आहेत आणि नाटो ही जी संस्था आहे ही वीक होणार आहे. आणि अमेरिका काय करणार आहे भविष्यामध्ये, नाटोला ज्या वेळेला मदतीची आवश्यकता असणार आहे त्यावेळेला अमेरिका आता त्यांचा जो आर्टिकल 5 आहे की एकावरती जर हल्ला झाला तर दुसऱ्यांनी त्या ह्याच्यामध्ये युद्धामध्ये उतरलं पाहिजे, हा त्यांचा नाटोचं जे आर्टिकल 5 आहे, आता त्या आर्टिकलला अमेरिका भविष्यामध्ये ऑनर करेल की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि याचा फायदा चीनला सगळ्यात जास्त होणार आहे. म्हणजे रशियाची टेक्नॉलॉजी, चीनची इकॉनॉमी, आता चीननी देखील फार मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या पीएलएला मॉडर्नाइज केलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी चीननी आपली नेव्ही बिल्ड केलेली आहे ती आता पॅसिफिक थिएटरमध्ये अमेरिकेला चॅलेंज करू शकते. आणि एका दृष्टीने या इराणच्या युद्धामुळे अमेरिकेची ताकद कुठेतरी कमी झाली आहे आणि चीनची ताकद याच्यामध्ये न वापरली गेल्यामुळे चीनला याच्यामध्ये ऍडव्हान्टेज मिळालाय हे नक्कीच. विचारे साहेब, या युद्धामध्ये आपण आणखीन एका अँगलचा थोडासा विचार केला पाहिजे. म्हणजे हे युद्ध मिलिटरी लेवलला आहे, सामरिक लेवलला तर आहे, राजकीय लेवलला आहे, आर्थिक ह्याच्यामध्ये देखील कुरघोडी करायचे दोन्ही प्रयत्न करतायत इराण अमेरिका एकमेकावरती. परंतु कुठेतरी हे युद्ध सिव्हिलायझेशनल या म्हणजे सभ्यतेच्या पातळीवरती पण होतंय असं मला वाटतं. म्हणजे इस्लाम पंथाचा जो इस्लाम धर्माचा जो शिया पंथ आहे तो मग इराण आहे, इराक आहे, बहारीन आहे, अर्थात बहारीन गल्फ कंट्रीज मध्ये येतं. परंतु इराणनी जे युद्ध पुकारलंय त्याला ते त्या पद्धतीने आता मिडल ईस्ट मध्ये त्याचा प्रचार करायला बघतायत की बघा आपल्या म्हणजे इस्लामवरती त्यांनी अमेरिकेने हल्ला केला, इस्लामवरती इस्रायलने हल्ला केलाय, अशा प्रकारचा प्रॉपगंडा देखील IRGCने इराणची जी सत्ता आहे, रेजिम आहे, ते करायला बघतायत. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा माझ्या मते इस्रायलचा झालेला आहे. इस्रायलला जी भीती होती, इराणनी 2-2.5 वर्षांपूर्वी त्यांचे जे त्याला आपण रिंग ऑफ फायर म्हणतो, म्हणजे ते हमास, हुथीज, हेजबोला यांचा वापर करून इस्रायलला जो धोका निर्माण केला होता, इस्रायलच्या सुरक्षिततेला जो धोका निर्माण केलेला होता, तो धोका आता फार मोठ्या प्रमाणावरती कमी झालेला आहे आणि जवळजवळ इराणला त्यांनी 20 वर्ष मागे ढकललेलं आहे. त्यामुळे या युद्धाचे इस्रायलला त्याचे फायदे झालेले आहेत, रशियाला फायदा आहे, चीनला फार मोठा फायदा आहे, अमेरिकेला आणि नाटो कंट्रीजना याच्यामध्ये थोडंसं नुकसान झालंय असं मला वाटतं. तुम्ही आता इस्रायलचा उल्लेख केला तर इकडे अमेरिका, इस्रायल हे दोघं एकत्र येऊन इराणवर हल्ले करत होते आणि एक प्रकारे इराणला नमवण्याचा प्रयत्न करत होते. अमेरिकेचे वेगळे उद्देश आहेत, इस्रायलचा वेगळाच उद्देश आहे आणि इस्रायलचा लढा जो आहे तो आधीपासूनचाच आहे, इराण सोबत आहे आणि इराणकडून होणारं फंडिंग लक्षात घेता. तर
इस्रायलला नेमका आता या ठिकाणी किती फायदा होणार आणि आगामी काळात त्यांचं जी वाटचाल असेल ती कशा पद्धतीने असू शकेल? आता माझ्या मते मिडल ईस्ट मध्ये एक इस्रायल रिजनल पॉवर म्हणून वरती येते. नाहीतर इस्रायल राष्ट्र आकाराने फार लहान आहे. त्यांची इकॉनॉमी चांगली रोबस्ट आहे. म्हणजे इस्रायलची पर कॅपिटा जीडीपी जवळजवळ 74-75 हजार डॉलर्स एवढी आहे. इस्रायल श्रीमंत देश आहे, पण टेक्नॉलॉजीमध्ये इस्रायल फार पुढे आहे. त्यांना अरब राष्ट्रांनी घेरलेलं आहे, परंतु साधारणपणे त्यांनी जॉर्डन आणि इजिप्त यांच्याबरोबर पॅक्ट करून त्या सीमांवरती शांती निर्माण केलेली आहे. सिरियाच्या मध्ये देखील सिरियाच्या बरोबर जोपर्यंत बशर अल असाद तिथे होता तोपर्यंत इस्रायल आणि सिरिया यांच्यामध्ये शांती नव्हती. मधनं इस्रायल सिरियावरती अटॅक करायचा, परंतु आता तिथे बशर अल असद रशियामध्ये पळून गेल्यानंतर जो अल शरा आलेला आहे तो आत्ता इस्रायलची कुरापत आत्ता तरी काढत नाहीये, कारण त्याला सिरियाचं आतलंच सांभाळताना त्याला नाकीनऊ येत आहे. या पार्श्वभूमीवरती जो आता त्यांनी लेबनॉन बरोबर सीज फायर केलेला आहे 10 दिवसांचा, जर इस्रायलच्या उत्तरेच्या भागामध्ये जर शांती निर्माण झाली तर इस्रायलच्या सुरक्षिततेमध्ये 500% सुधारणा झाली असं मी म्हणेन. कारण याच्या आधी इराण काय करत होतं, इराण या प्रॉक्सीजद्वारा इस्रायलला नॉन स्टॉप त्रास देत होतं सुरक्षिततेच्या फ्रंटवरती. आता त्यांना लढाई करायला लागली. त्यांचे जवळजवळ 1000 सैनिक असा त्या 7 ऑक्टोबर पासूनच्या युद्धामध्ये इस्रायलचे देखील मारले गेलेले आहेत. परंतु लॉंग टर्म स्ट्रॅटेजी या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं, इस्रायल देश म्हणून अधिक सुरक्षित झालेला आहे. आणि इस्रायलची मिलिटरी ताकद आहे ना, इस्रायलच्या एअरफोर्सची ताकद आहे ती पुऱ्या गल्फ कंट्रीजनी बघितली आहे, पुऱ्या अरब राष्ट्रांनी बघितलेली आहे. आणि त्यामुळे भविष्यामध्ये बाकीची जी अरब राष्ट्र आहेत ते साधारणपणे इस्रायलच्या बरोबर सामंजस्याची भूमिका घेतील असं वाटतं. नाहीतर त्यांनी प्रयत्न केले, 1967 मध्ये प्रयत्न केले, 1973 मध्ये प्रयत्न केले. हमासच्या हल्ल्याच्या वेळेला पुरं इस्लामिक वर्ल्ड इस्रायलच्या विरुद्ध एकत्र येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती गाझापट्टीच्या त्या विध्वंसानंतर. परंतु या इराणच्या गल्फ कंट्रीजवरच्या हल्ल्यामुळे आणि इराणला ज्या पद्धतीने इस्रायल आणि अमेरिकेनी वीक केलेलं आहे, म्हणजे अतिशय मिलिटरीली त्यांनी अतिशय वीक केलेलं आहे इराणला, त्यामुळे इस्रायलचा दबदबा त्या पुऱ्या भूगोलामध्ये वाढणार आहे असं मला वाटतंय. आणि भारताच्या दृष्टीने त्याच्यामध्ये वाईट काहीच नाहीये, कारण इस्रायल आपला चांगला जवळचा मित्र आहे. इस्रायल आपल्याला मिलिटरीली खूप चांगली मदत करतो टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये, आणि भविष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या देखील ते I2 U2 वगैरे जे प्रकल्प आहेत ते आणखीन पुढे जाऊ शकतात. म्हणजे इस्रायल, UAE, भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जे इकॉनॉमिक कॉरिडॉर वगैरे तयार करायच्या ज्या रचना आहेत त्यांना देखील आता चालना मिळू शकते. आता या सगळं इराण आणि अमेरिका यांच्यातला जो काही चर्चेचा पहिली फेरी झाली आणि ती अर्थात निष्फळ ठरली, पण त्याच्यामध्ये पाकिस्तान हा जो देश आहे यांनी कुठेतरी हे सगळं आपणच घडवून आणलं, आपणच सगळी ही युद्धबंदी घडवून आणली किंवा आपल्यामुळे जी सगळी शांतता निर्माण होणार आहे असा एक प्रकारचा एक वातावरण जे आहे ते तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि अजूनही आता दुसरी फेरी सुद्धा होईल, ती पण इस्लामाबादला होईल असं म्हटलं जातंय. तर तिथे कुठेतरी पाकिस्तान असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे त्याच्या माध्यमातून भारतामध्ये सुद्धा काही राजकारण असं होतंय की बघा पाकिस्तान कसा या दोन देशांमध्ये शांतता घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय आणि भारत कुठे आहे असंही त्या ठिकाणी म्हटलं जाते. पण मग खरोखरच पाकिस्तान एवढा बलशाली आहे का की हे सगळं घडवून आणते? नाही, पाकिस्तान या वाटाघाटीमध्ये पाकिस्तानला जे महत्व आलंय ते त्यांच्या भूगोलामुळे आलेलं आहे. म्हणजे भूगोलामुळे अशा अर्थाने आलेलं आहे की पाकिस्तानच्या पश्चिमेला पाकिस्तान आणि इराणच्या मध्ये जवळजवळ 700 किलोमीटर्सच्या आसपास कॉमन बॉर्डर आहे. पाकिस्तान मधला बलुचिस्तान प्रॉव्हिन्स आणि इराण मधला सिस्तान बलुचिस्तान प्रॉव्हिन्स यांच्यामध्ये एकाच एथनिसिटीचे सुन्नी पंथाचे लोक तिथे त्यांचे नागरिक राहतात. आता गंमत अशी आहे बघा की भारताला, मला असं माझं व्यक्तिगत मत असं आहे की आपल्याला पाकिस्ताननी मध्यस्थी केलं म्हणून आपल्याला पोट दुखायचं काहीच कारण नाही. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट आहे की पाकिस्तानला हे युद्ध जितक्या लवकर थांबेल तेवढं चांगलं आहे. की 2-3 दिवसांपूर्वीपासून पाकिस्तानमध्ये 2-2 तास ब्लॅकआउट चालू झालेला आहे, कारण त्यांच्याकडे एनर्जी निर्माण करण्यासाठी ऑइल नाही, गॅस नाहीये. पाकिस्तानमध्ये पेट्रोल डिझेल हे पाकिस्तानच्या रुपयामध्ये असून दे, पण 400-500 रुपये पर लिटर यांनी विकलं जात आहे. गॅसचा देखील
फार तुटवडा आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये अस्थिरता, परत आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. आता मुनीरनी, फील्ड मार्शल मुनीरनी ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला ते आवडू दे किंवा न आवडू दे, परंतु त्यांनी आपल्या म्हणजे फॉरेन ऑफिसला थोडंसं ह्याच्यामध्ये नॉन प्लस केलेलं आहे. म्हणून आपल्या कदाचित जयशंकर साहेबांनी तो शब्द वापरला असेल की आम्हाला अशी दलाली करायची नाहीये. माझ्या दृष्टीने जर पाकिस्तानच्या मध्यस्थीने हे जे युद्ध थांबत असेल आणि त्याच्यामुळे जर भारताच्या आर्थिक परिस्थितीला बळ मिळत असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल वाईट वाटायचं कारण नाही. गंमत काय माहितीये का, आपण कंप्लेंट करतो की डोंट हायपनेट पाकिस्तान अँड इंडिया. म्हणजे पाकिस्तान हा फार लहान देश आहे. पाकिस्तानची इकॉनॉमी $380 बिलियन एवढीच आहे. आपली इकॉनॉमी त्यांच्या जवळजवळ 10 पट जास्त आहे. आणि भारत हे एवढं मोठं राष्ट्र आहे, म्हणजे कुठल्याही दृष्टीने भारत आणि पाकिस्तानची तुलना करायची काहीही आवश्यकता नाहीये. आपण जेव्हा पाकिस्ताननी हे चांगलं जर काम केलं असेल तर मी म्हणून आपण अप्रिशिएट केलं पाहिजे. आपल्या जयशंकर साहेबांनी काही वक्तव्य करायला नको होतं असं मला वाटतं. त्याच्याऐवजी लोअर लेवलला कुठला तरी स्पोक्स पर्सन पाकिस्तान जे प्रयत्न करतोय त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा, तर ते जास्त योग्य ठरलं असतं. कारण जर शस्त्रसंधी झाली तर त्याचा फायदा भारताला देखील नक्की होणार आहे. आणि भविष्यामध्ये ह्याचा पाकिस्तानला काय फायदा होईल, पाकिस्तानला पुढच्या वेळेला जेव्हा IMF किंवा वर्ल्ड बँककडे जायला लागेल त्यावेळेला अमेरिका त्यांना परत कर्ज घेण्यासाठी मदत करेल. आणि ऑलरेडी मला वाटतं सौदी अरेबियाने $5 बिलियन मदत त्यांना द्यायचं जाहीर केलेलं आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानची ही आर्थिक मजबुरी होती की हे युद्ध जितक्या लवकर थांबेल तेवढं चांगलं. आणि त्या दृष्टीने त्यांनी जर भूगोल वापरला तर त्याच्यात माझ्या दृष्टीने वावगं काहीच नाहीये. आता या सगळ्या युद्धातून आपण पाहिलं की इराण जवळपास 20 वर्ष मागे ढकलला गेलेला आहे. त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यांची जी लष्करी ताकद आहे ती सुद्धा खूपच कमकुवत झाली असेल. मग अशा सगळ्या परिस्थितीत खरोखरच इराण आता पुढच्या काळामध्ये हा विचार करू शकेल का की बाबा आपल्या या मध्य पूर्वेमध्ये किंवा पश्चिम आशियामध्ये जर शांतता टिकवायची असेल किंवा आपली स्वतःचीच जे काही नुकसान झाले ते भरून काढायचे, प्रगती करायची, पुन्हा एकदा पूर्वपदावर यायचंय, तर इस्रायलशी असलेला जो काही वाद आहे, ज्यासाठी त्यांनी हे सगळे प्रॉक्सी तयार केलेले आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे काही काळासाठी, तर ही शांतता निर्माण होईल. असा इराणकडून काही विचार होईल का? कारण आता सध्या तिकडे खामेनींचं अंत झाल्यानंतर IRGC जी आहे ती कुठेतरी वरचढ होताना पाहायला मिळते आपल्याला. मग अशा वेळेला हे शक्य आहे का? नाही, नजीकच्या भविष्यामध्ये जोपर्यंत IRGCचा तेहरानमध्ये कंट्रोल राहील आणि त्यांची सिक्युरिटी आणि फॉरेन अफेअर्स या 2 डिपार्टमेंटवरती पकड असेल, लक्षात घ्या त्यांच्या रचनेप्रमाणे IRGCची स्वतःची नेव्ही, स्वतःची एअरफोर्स तर आहेच, परंतु इराणच्या मिसाईल प्रोग्रामचा कंट्रोल हा IRGC कडे आहे. इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रामचा कंट्रोल देखील IRGC कडे आहे. आणि जोपर्यंत IRGCची ताकद त्यांची कमी झालेली आहे, परंतु IRGC जर सत्तेमध्ये राहिलं आणि आतापर्यंत धर्मगुरूंची सत्ता होती, आता या IRGCच्या मिलिटरी कमांडरची सत्ता आली असं तिथे वाटतंय. आणि ते जास्त कडवे आहेत. वैचारिक दृष्ट्या त्यांना फार मोठी क्लॅरिटी आहे किंवा समज आहे असं नाही, परंतु युद्ध करण्याच्या ह्याच्यामध्ये ते कडवे आहेत. म्हणजे त्यांच्या पवित्र्यामध्ये ते जास्त म्हणजे निगेटिव्ह आहेत. पण त्याच्यामध्ये एक म्हणजे अशी म्हणतात ना, त्याला होरायझन वरती एक लकेर अशी दिसू शकते की पुढे मागे 6 महिन्यांनी 12 महिन्यांनी ज्या वेळेला इराणची आत्ताची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अत्यंत वाईट आहे. इन्फ्लेशन 60% आसपास आहे इराणमध्ये आत्ता या घडीला. रियालला काही किंमत उरलेली नाहीये. आणि जर अमेरिकेची आणि जगाच्या सँक्शन्स इराणच्या आर्थिक जगतावरती राहिल्या तशाच, तर इराणची आर्थिक परिस्थिती आणखीन बिकट होणार आहे. आणि त्यावेळेला परत जर नागरिक रस्त्यावरती आले आणि जर त्यांनी सत्ता पालट केला, आपल्याकडे थोडंसं म्हणजे गैरसमज कसा असतो की जी इराणमध्ये जे अयातुल्लांचं किंवा धर्मगुरूंचं जे राज्य होतं त्याला मेजॉरिटी इराणियन्सचा आत्ताच्या आज मितीला सपोर्ट नाहीये. फक्त 20% लोकच त्या रेजिमला सपोर्ट करतायत. परंतु जर उद्या आर्थिक परिस्थिती वाईट होऊन जर परत रस्त्यावरती आले तर आता IRGC मध्ये तेवढी ताकद उरलेली नाहीये की ते जसं जानेवारीमध्ये त्यांनी नागरिकांना अतिशय वाईट पद्धतीने जवळजवळ 20-25 हजार नागरिकांची हत्या करून त्यांनी तो सत्याग्रह म्हणा किंवा ते बंड थांबवलं करण्याच्या परिस्थितीमध्ये उरणार नाहीयेत. आणि तसं झालं तर जे तेहरानमध्ये गव्हर्नमेंट येईल ते मॉडर्निटीकडे झुकणारं असेल. कारण इराणची आपण संस्कृती बघितली, इराणचे लोक बघितले, खूप सुशिक्षित आहेत, सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आहेत आणि मेजॉरिटी लोक मॉडर्निटीकडे झुकणारे आहेत. तर त्या विचारांच्या लोकांचं जर राज्य तेहरानमध्ये आलं
तर मग इराण आणि इस्रायल यांचं इक्वेशन आमूलाग्र पद्धतीने बदलू शकतं. जे जसं 1979च्या क्रांतीच्या आधी जसं पॉझिटिव्ह होतं, तसं परत भविष्यात नजीकच्या भविष्यामध्ये ते तसं होऊ शकतं. पण त्याच्यासाठी IRGC आणि धर्मगुरूंची सत्ता तेहरानमधनं जाणं अत्यंत आवश्यक आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, जर आता पुन्हा एकदा चर्चेची फेरी होणार असेल इराण आणि अमेरिका, तर यांच्यामध्ये कोणत्या अटी असू शकतात किंवा काय नेमकं प्रामुख्याने चर्चेला जाईल किंवा कोणते मुद्दे जे ते केंद्रस्थानी असू शकतील किंवा असले पाहिजे? पहिला अमेरिकेचा सगळ्यात पहिला मुद्दा आहे, म्हणजे या युद्धाच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो इराणची अण्वस्त्र किंवा त्यांच्या त्या बाजूनी चाललेली प्रगती. तर इराणच्या त्या ज्या नातान्स नंतर इस्फहान आणि ह्याच्यावरती जे फार्दोवरती वगैरे हल्ले करून त्यांनी त्यांची जी प्रक्रिया करण्याची जी रचना आहे त्याला खूप मोठं नुकसान पोचवलेलं आहे. परंतु इराणकडे जवळजवळ 60% एनरिच केलेलं सुमारे 400-450 किलो एनरिच युरानियम आहे आणि वेपन ग्रेडला 90% तुम्हाला एनरिच युरानियम लागतं. तर ह्याच्यात पहिली अट अमेरिकेची ही असणार आहे की हे एनरिच युरानियम तुमच्याकडे आहे ते एकतर इंटरनॅशनली सरेंडर करा. म्हणजे त्यांनी जेव्हा 2015 मध्ये तो तह केला होता त्यावेळेला त्यांनी जवळजवळ 11,000 किलो युरॅनियम 20% एनरिच्ड होतं ते रशियाकडे पाठवलं होतं. तसं अमेरिका परत कंडिशन घालेल की हे तुमचं युरॅनियम जे एनरिच केलेलं आहे ते रशियाकडे तरी पाठवा किंवा त्याला डाऊनग्रेड तरी करा आणि इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जीच्या सुपरविजन खाली न्यूक्लिअर म्हणजे इराणला कुठल्याही परिस्थितीमध्ये न्यूक्लिअर पॉवर बनू द्यायचं नाही ही अमेरिकेची ठाम भूमिका आहे आणि त्याच्यावरनं ते पाठीमागे येणार नाहीत. दुसरी भूमिका आहे की त्यांच्याकडे इंटरमिजिएट रेंजची आणि त्याच्या वरच्या रेंजची म्हणजे बॅलिस्टिक जी मिसाईल्स आहेत, शॉर्ट रेंजची मिसाईल त्यांना अमेरिकेला धोका वाटत नाही, इस्रायललाही धोका वाटत नाही. परंतु इंटरमिजिएट रेंज आणि इंटरकॉन्टिनेंटल जी बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत त्या मिसाईल्सना देखील ते इराणकडे ठेवू देणार नाहीत. म्हणजे हे दोन पॉइंट्स आहेत, स्टिकिंग पॉइंट्स आहेत. पासून ते पाठीमागे येणार नाहीत. त्याच्या बदल्यामध्ये ते इराणला काय देऊ शकतात, आम्ही तुमच्यावरची जे सँक्शन्स टाकल्यात, आर्थिकदृष्ट्या तुम्हाला आम्ही अडचणीमध्ये आणलंय, ते आम्ही तुम्हाला रिकन्स्ट्रक्शनसाठी मदत करतो, तुमच्या आर्थिक सुधारणाला मदत करतो, या पद्धतीने ते बार्गेन चालेल. परंतु 2 रेड लाईन्स आहेत अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या. एक त्यांची अण्वस्त्र इराणकडे होण्याची जी शक्यता आहे ती किंवा एनरिच युरानियम आणि त्यांची इंटरमिजिएट आणि लॉंग रेंजची मिसाईलची ताकद. आता रेजिम चेंज त्यांना डिझायरेबल आहे पण तो होणार नाही नजीक तरी इमिजिएट फ्युचरमध्ये असं मला वाटतं. आणि इराणला देखील आता ब्रीदर पाहिजे. इराणला आता युद्धामध्ये ते बोलत नसले म्हणजे फार मोठ्या मोठ्या घोषणा करत असले तरी इराणच्या सत्तेला आता ब्रीदर पाहिजे आणि त्यामुळे आता अमेरिका म्हणते की पुढचे 20 वर्ष तुम्ही या युरॅनियमला एनरिच करायचं नाही. ते म्हणतात नाही आम्ही 5च वर्ष करू. आता याच्यामध्ये देवाणघेवाण होऊन त्याच्यामध्ये काहीतरी मिडल पाथ म्हणतात तशी शोधली जाईल असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही हे सगळे मुद्दे जे आहेत ते सविस्तरपणे मांडलेत आणि या सगळ्या आपल्या चर्चेतून प्रत्येक देशाचा या सगळ्या युद्धामध्ये ज्यांचा सहभाग आहे म्हणा किंवा सगळे ज्या वेगवेगळ्या कारणांनी जोडले गेलेले आहेत त्या सगळ्यांचं काय नेमकं फायदा झाला, तोटा झाला किंवा कोणती उद्दिष्ट साध्य झाली हे सगळं तुम्ही सविस्तरपणे सांगितलं. त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.